मीनाक्षी आता थोडी तापली होती आणि ती आईच्या बाजूने बोलू लागली होती. तेव्हा तिची आई तिला बोलली, "म्हणून म्हणत होते मी तुला आपल्यापेक्षा खालच्या लोकांशी संबंध ठेवू नकोस. मेली थर्ड क्लास लोकांमध्ये माझी मुलगी फसली." अमितच्या आईबाबांना थर्ड क्लास म्हटल्यामुळे आता अमितही भयंकर तापला होता. तो म्हणाला, "हो, माहीत आहे तुम्ही कोणत्या क्लासची लोकं आहात म्हणून. सांगू नका." अमित असं बोलल्यामुळे मग मीनाक्षीची आई बोलू लागली, "आपल्याला अशी थर्ड क्लास लोकांमध्ये आता एक क्षणही राहायचे नाही." मीनाक्षीही आपल्या आईबरोबर रागात निघून गेले. अमित मात्र आता एकटा राहून गेला होता. त्या फ्लॅटमध्ये दिवस जळू लागला होता आणि अमितचा राग आणि संताप आता शांत होऊ लागला होता. अमितला तहान लागली होती, तर त्याने आवाज दिला, "मीनाक्षी, जरा पाणी देतेस का?" मग थोड्या वेळाने त्याला कळून चुकले, की मीनाक्षी तर तिच्या माहेरी निघून गेली आहे. आता अमितला वाईट वाटू लागले होते आणि त्याहूनही जास्त या गोष्टीचे, की मीनाक्षी अशी कशी घर सोडून निघून गेली. मग त्याने मीनाक्षीला फोन लावला, परंतु मीनाक्षी काही प्रत्युत्तर देत नव्हती. ती त्याचा फोन उचलत नव्हती आणि शेवटी मग मीनाक्षीचा फोन बंद झाला. रिंगच्या आवाजाने अमितच्या आठवणीच्या दुनियेतून अमित बाहेर आला. त्याला पुन्हा मीनाक्षीला बघण्याची इच्छा झाली आणि तो सीटवरून उठला आणि मीनाक्षीच्या केबिनच्या दिशेने बघू लागला. मीनाक्षीने त्याच्याकडे एक नजर बघितली आणि ती तिच्या कामात व्यस्त झाल्यागत दाखवू लागली. अमित पुन्हा निराश होऊन वळू लागला होता. तेव्हा त्याने बघितले की मीनाक्षी ही एक कटाक्ष नजरेने चोरून त्याला बघत आहे. अमित तसाच बघत खाली आपल्या सीटवर बसला आणि विचार करू लागला, मी याला काय समजावं. आज अमितचे मन काही थाऱ्यावर राहत नव्हते. राहून राहून त्याला आज मीनाक्षीची आठवण येत होती आणि तिच्याबरोबर बोलण्याची इच्छा होत होती. काही वेळाने त्याच्या मनाने निर्धार केला होता की काही होऊ दे, आज मी मीनाक्षीशी बोलणारच. असे म्हणून तो थेट मीनाक्षीच्या केबिनजवळ गेला आणि त्याने मीनाक्षीला हाक मारली. "मीनाक्षी, मला तुझ्याशी काही बोलायचे आहे." मीनाक्षी बोलली, "मला काहीही बोलायचे नाही." मग अमित बोलला, "तुला नाही बोलायचं आहे तर ठीक आहे. परंतु मला बोलायचे आहे. माझ्या मनातील दाटलेलं वादळ मला आज रिक्त करायचं आहे. जर तू माझ्यावर थोडंही प्रेम केलं असेल तर आज सायंकाळी मला नजीकच्या बागेत भेट. मी तुझी वाट बघणार आहे." एवढे बोलून अमित त्याच्या केबिनकडे निघून गेला. मीनाक्षी ही आता काहीशी अधीर झाली होती आणि ती सुद्धा त्या गोष्टीबद्दल विचार करत होती. मीनाक्षीला मागील दिवस आठवू लागले होते. ती रागाच्या भरात तिच्या आईच्या घरी निघून गेली होती. तेथे जाऊन 1-2 आठवडे तसेच रागाच्या भरात वावरत राहिले. त्यानंतर तिचा राग शांत झाला आणि तिलाही वाटू लागले होते की अशी कशी मी माझे घर आणि अमितला सोडून निघून आले. तिला हे सुद्धा माहीत होतं की अमितने आणि त्याच्या आईबाबांनी त्याच्या प्रेमासाठी किती मोठा त्याग केला होता. तिला त्यावेळेस कळून चुकले की रागाच्या भरात मनुष्य असे काही पाऊल उचलतो त्याचे त्याला कळत नाही. वेळ हातून गेल्यानंतर महत्त्व कळते. त्याला त्याची जाणीव होते. तिने तिचा फोन चेक केला होता, तर अमितचे तिला 100 मिस कॉल दिसले. ती आता काही करू शकत नव्हती. ती फक्त आणि फक्त अमितचा पुन्हा एक कॉलची प्रतीक्षा करू शकत होती. तिला ही जाणीवसुद्धा होती की तिचा अशा वागण्यामुळे अमितचे मन फार दुःखी झाले असेल. पण तरीही तिचा एक प्रेमळ असा हा अट्टहास होता की अमितने मला फक्त एकदा कॉल करावा. आणि आज 6 महिने उलटूनही ती प्रतीक्षा संपत नव्हती. मात्र आज अमितच्या सहवासामुळे तिला अजूनच बळ मिळाले होते. मीनाक्षीला राहून राहून ते 6 महिने आठवत होते. सुमितसोबत लग्नानंतरचा तो सुवर्णकाळ आणि घर सोडून आईच्या घरी आल्यानंतर असहाय्य आणि वेदनांनी भरलेला काळ. आईच्या त्या खोट्या अभिमानाने आईच्या घरी आले. आईचे वर्तन तर आधीपासूनच अभिमानी होते. परंतु बाबांचे प्रमोशनपासून तर आई बाबांपेक्षाही जास्त अभिमानी झालेली होती. ती त्या अभिमानाच्या भरात कोणाचाही अपमान करत राहायची. त्याचबरोबर त्या खोट्या शानशौकतवाल्या लोकांसोबत राहून ती तशीच होऊन गेली होती. आईचा तो किळसवाना अभिमान आणि माझी प्रतीक्षा, यामुळे तर माझे जगणे मलाच कठीण झाले होते. माझी उत्कंठा आता अनावर झाली होती. आता माझी प्रतीक्षा संपणार आहे म्हणून मी आज अमितला संध्याकाळी भेटायला जाणार होते आणि संध्याकाळी ऑफिसची सुट्टी झाली होती. मीनाक्षीला माहीत होते की तिला अमितला भेटायला बागेत जायचे आहे, कारण अमित तिची बागेत वाट पाहणार होता. म्हणून तर मीनाक्षी मनाशी ठरवून उठली आणि तिने थेट अमितच्या केबिनकडे नजर टाकली. तर तिला तिथे काही चालचाल दिसली नाही.
घरी जाण्याची वेळ झाली म्हणून ती ऑफिसच्या बाहेर निघताना मुद्दाम अमितच्या केबिनजवळ आली. काय बघते तर अमित आधीच निघून गेलेला होता. मीनाक्षीही आता धावत ऑफिसच्या बाहेर निघाली. तिच्याबरोबरचे मित्र व मैत्रिणी तिला बस स्टँडजवळ चालण्यासाठी म्हणू लागले. तर मीनाक्षीने त्यांना मला काही काम आहे जवळच म्हणून दांडी मारली. मीनाक्षी मग बस स्टॉपकडे न जाता थेट बागेकडे वळाली आणि जसंही ती बागेच्या गेटच्या आत शिरली तिला अमित दिसला. अमित एका मोठ्या वृक्षाच्या खाली बसला होता. ही मग लगबगीने त्या वृक्षाच्या अर्थात अमितच्या जवळ गेली. मीनाक्षी तेथे जाऊन हळूच अमितच्या पाठीमागे पाठ करून बसली. अमित मीनाक्षी येण्याची प्रतीक्षेत गुंग होता. छान झुळझुळ वारा सुटलेला होता आणि अमितच्या नाकात तोच ओळखीचा सुगंध आला. तो सुगंध नाकात जातात अमितची गुंगी तुटली आणि तो शुद्धीवर आला. त्याने ओळखले होते की तो सुगंध त्याच परफ्यूमचा आहे आणि अमित समजला की मीनाक्षी आली आहे. त्यानंतर अमित मीनाक्षीला बोलला, आलीस तू? मग मीनाक्षीही बोलली, हो आली मी. ती पुढे बोलली, तू मगाशी येताना मला तुझ्या प्रेमाची शपथ दिली होतीस ना आणि मग तर मला येणे भागच होते. मग अमित बोलला, अगं अशी मागे का बसलीस? पुढे ये ना. मग मीनाक्षी म्हणाली, नको मी इथेच बरी आहे आणि तुला काय बोलायचं आहे ते तिथूनच तू बोल. मग अमित बोलण्यास सुरुवात केली. मीनाक्षी, मी सगळ्यात आधी तुझी क्षमा मागतो. मी असे वागायला नको होते. मी त्या दिवशी त्यावेळेस स्वतःला आवरायला पाहिजे होते. रागाच्या भरात मी त्यावेळेस तुला आणि तुझ्या आईला ते वाईट बोलणार नव्हते. फक्त माझी पुरुषवृत्ती आणि माझा आवाज जरा जास्तच उंच तळावर गेला होता. तो पुढे म्हणाला, मिताली आय लव्ह यू. मी पूर्वीसारखाच तुझ्यावर आजही आणि आत्ताही प्रेम करतो. मी तुझ्या विना राहणे तर काय, मी तुझ्या विना जगू शकत नाही. तुला तर नक्कीच माहीत असेल की मी कसा जगतोय. तू घर सोडून गेलीस तेव्हापासून मी तुला न जाणे किती कॉल केले. तू माझा एक कॉल उचलला नव्हता. तर मी आणखीनच बेजार होऊन पुन्हा पुन्हा तुला कॉल करत राहायचो. परंतु शेवटी स्थिती मात्र तीच. मग मी तुला कॉल करणे बंद केले. एक तर तू माझ्या डोळ्यांना दिसत नव्हते आणि दुसरे तुझा आवाजही माझ्या कानावर पडत नव्हता. त्यामुळे मी फार वेडा होऊन गेलो होतो. अगं, मी त्यावेळेस मोबाईलमधील आपल्या दोघांचे व्हिडिओ बघून मी तुला बघण्याची आणि तुझा आवाज ऐकण्याची तहान भागवत होतो. एक वेळेस तर माझ्या मनात हा विचार आला होता की तू ज्या आयुष्यात नाही आहेस तर ते आयुष्य जगण्यात काय अर्थ आहे, तर संपवून टाकावे ते आयुष्यच. परंतु काही क्षणात तुझा विचार आला आणि आपल्या निस्वार्थ प्रेमावर माझा दृढ विश्वास होता. म्हणून मी आजवर तुझी प्रतीक्षा करतो आहे. मग अमित मीनाक्षीच्या समोर गुडघ्यावर बसून बोलला, मीनाक्षी, तू पुन्हा माझ्या आयुष्यात आणि माझ्या घरात ये ना. आता माझा धीर फारच खचून गेला आहे आणि माझी उत्कंठा आता अधिकच अनावर झाली आहे. म्हणून शेवटचे तुला सांगण्यासाठी मी तुला बोलवले आहे. आता जरी तू परत आली नाहीस तर मला कधीच या जगात बघू शकणार नाहीस. म्हणून अमित ढसाढसा अक्षरशः रडू लागला होता. इकडे मीनाक्षी जेव्हापासून तेथे आली आणि आत्तापर्यंत अमित जे काही बोलत होता ते ऐकत होती फक्त. मीनाक्षीकडून काही प्रतिसाद नाही आला. म्हणून अमित थांबला. त्याने स्वतःला सावरले आणि त्याने अश्रू पुसले तर त्याला मीनाक्षीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. अमितने मीनाक्षीकडे बघितले तर ती सुद्धा डसाडसा रडत होती. अमितने ओळखले आणि तो म्हणाला, रडून घे. म्हणतात की रडल्याने मनावरील बोजात ताण कमी होतं, म्हणून मनसोक्त रडून घे. मग थोड्या वेळाने मीनाक्षीने स्वतःला सावरले आणि ती आता अमितकडे चेहरा करून बोलली, सख्या रे, तू हे आजवर का नाही बोललास? ही गोष्ट आणि हे वाक्य बोलण्यास का बरं इतका उशीर केलास रे? तुझा कॉल नाही उचलणे हा माझ्याकडून घडलेला फार मोठा अक्षम्य असा गुन्हा आहे. तू बोललास त्याचप्रमाणे माझाही राग अनावर झाला होता आणि मी रागाच्या भरात सगळं कृत्य केलं. मग काही दिवसांनी जेव्हा माझा अनावर झालेला राग शांत झाला त्यावेळेस मला हे कळून चुकले होते की माझ्या हातून किती मोठी चूक घडली आहे. मला माझी चूक लक्षात आली होती, परंतु वेळ माझ्या हातून निघून गेली होती. माझ्या आईचा त्या फाजील आणि खोट्या अभिमानामुळे मी माझे घर आणि माझा सोन्यासारखा संसार उद्ध्वस्त व्हायला लागला होता. मग ती पुढे म्हणाली, माझ्या आईने तुला आणि तुझ्या बाबांना थर्ड क्लास म्हटले होते आणि मी माझ्या मनाला आणि ईश्वराला साक्षी ठेवून कबूल करते की तुझी चूक नाही तर गुन्हा माझा, आईचा आणि माझा होता. ते शब्द माझी आई बोलली होती, परंतु तिला आंधळ्यासारखा पाठिंबा देऊन मी फारच मोठा अपराध केला होता.
माझ्या आईचा त्या फाजील, व्यर्थ आणि खोट्या अभिमानामुळे आधीच तुला आणि तुझ्या आईबाबांना किती त्रास सहन करावा लागला. तिच्या अहंकारामुळे तुझ्या आईबाबांना काय किंमत मोजावी लागली आणि कसला त्रास सहन करावा लागला, हे सुद्धा तेव्हा मला कळून चुकले होते. परंतु मी करणार काय? मी तुझ्या नजरेत पडून गेली होती आणि माझ्या मनात राहून राहून आत्मग्लानी येऊ लागली. मी स्वतःलाच दोष देत रडत मीनाक्षीने सुमितचा हातात हात घेतला आणि ती पुढे म्हणाली, "सख्या रे, मी पण तुझ्यावर जीवापाड प्रेम केलंय रे. तेही बालपणापासून. तू मगाशी ऑफिसमध्ये बोललास की जराही प्रेम. अरे, मी तर एवढे प्रेम केलं आहे तुझ्यावर की ते प्रेम साठवण्यासाठी हे संपूर्ण आकाश अपूर्ण पडेल. सख्या रे, माझीही तुझ्यासारखी अवस्था झाली होती रे. तुझा कॉल न उचलण्याने तुझा कॉल येणे बंद झाले. तुझ्यासारखीच मी सुद्धा तुला बघण्यासाठी आणि तुझा आवाज ऐकण्यासाठी फार वेडी झाली, आतुर होऊन गेली होती. तुझ्याच प्रेमाने मी सुद्धा फोनमधील आपले व्हिडिओ पाहून तहान भागवत होती." मग मीनाक्षीने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे ती म्हणाली, "तुला तो परफ्यूम जो तूने मला माझ्या बर्थडेला गिफ्ट केला होता, तोही फक्त तुझ्याच आवडीचा. तुला तो परफ्यूमने त्याचा सुगंध इतका आवडायचा की तुझा हट्ट असायचा की मी तोच परफ्यूम रोज वापरावे. तर मी तोच परफ्यूम आता न चुकता रोज लावते आणि आजही मी तोच लावलेला आहे. त्या परफ्यूमचा दरवळणारा सुगंध तर मला असं वाटतो की ते तुझे बाहुपाश आहेत आणि मी तुझ्या बाहुपाशात निवांत झोके घेत आहे." तर मग ती अमितच्या जवळ आली आणि त्यानंतर ती पुढे बोलली, "सख्या रे, आपल्या दोघांची स्थिती सारखीच होती. इतके तू तडफडलास आणि तिकडे मी तडफडले होते. हेही कशासाठी? की आपण प्रेम केले आणि तेही खरं प्रेम. तुझ्याच प्रेमाने माझाही तोच विचार होऊन गेला होता की ज्या आयुष्यात तू नाहीस ते आयुष्य संपवून टाकायचे. परंतु मला तुझा विचार आला आणि आपल्या निखळ अशा प्रेमाने मला असे करू दिले नाही. मी तर माझ्या रागाच्या भरात तुझा कॉल उचलला नाही. परंतु तुला खरं सांगते, त्या क्षणापासून मी माझा मोबाईल 24 तास माझ्या नजरेपासून दूर ठेवत नाही, चुकूनही नाही. कधी अमितचा कॉल येईल आणि मी पक्षासारखी पंख पसरून माझ्या हक्काच्या घरी उडून जाईल. परंतु त्या क्षणाची प्रतीक्षा मी आजवर करत आहे." तिने अमितचा चेहरा दोन्ही हातात घेतला आणि म्हणाली, "सख्या रे, मी तुझ्या फक्त एक कॉलची वाट बघत होते रे. का नाही केलास तू कॉल? आणि हा माझा नव्हे तर माझ्या वेड्या मनाचा प्रेम होतं. त्या व्यतिरिक्त आणखी काहीच नव्हतं रे." मग आता अमितही सहज झालेला होता तर तो बोलला, "मग खरंच आली असतीस मीनाक्षी?" उत्तरली, "हो रे, नक्कीच. फक्त एकदा कॉल करून बघायला पाहिजे होतास तू. तुझा कॉल येताना मी तशी तुझा कॉल येताच मी जशी असती तशीच त्या स्थितीत आली असती. मी निघून आली असती तुझ्याजवळ." नंतर दोघांनीही एकमेकांना मिठी मारली. तिथून पुढे दोघांनी सगळं विसरून नवीन प्रवास सुरू केला. मित्रांनो, ही होती आपली आजची कथा. कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा किमती वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.